गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 10व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकापर्यंत आज पोचलेलो आहोत. मागच्या वेळेस आपण 18वा श्लोक केला होता. तर अवनी जर तो 19, 20, 21 असे 3 श्लोक म्हटलेत तर मग आपण त्याच्या पुढे चिंतन सुरू करूया. गो हेड प्लीज. अध्याय 10 श्लोक 19, 20, 21. ओके, अनम्यूट अँड देन स्टार्ट. अवनी, आर यू देअर? गो हेड. Avni seems to be having some connection issues. श्रीभगवानुवाच हन् श्रीभगवानु दिव्यात्मविभूतयः सन्तोऽस्य मे अहमात्मा गुणन्तते कथयिष्यामि दिव्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्ये च भूतानामन्त एव च आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. व्हेरी गुड. तर आता भगवान सांगणार आहेत. सॉरी अबाउट द ऑडिओ क्वालिटी. आज अवनीचं कनेक्शन काही ठीक नव्हतं, पण आपण ते श्लोक पुन्हा एकदा वाचणारच आहोत, त्यामुळे डोंट वरी अबाउट इट. आय एम गोइंग टू शेअर द स्क्रीन विथ यू. पहिले आपण आपले गुरु प्रभुपाद काय म्हणतात ते बघूया. सो लेट अस सी चॅप्टर 10 वर्स 19. त्याच्यामध्ये आपण पहिलं संस्कृत म्हणून नंतर इंग्रजी त्याचं ट्रान्सलेशन बघू. श्रीभगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्याह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्यन्तो विस्तरस्य मे. याचा अर्थ हा आहे की the Supreme Personality of Godhead said, yes, I will tell you of my splendorous manifestations, but only of those which are prominent. O Arjun, for my opulence is limitless. म्हणजे जे माझं अनंत अनंत रूप आहे त्यातलं मी फक्त तुला थोडं थोडं सांगणार आहे. म्हणजे माझ्या फक्त विभूती मी तुला सांगणार आहे की ज्याच्यातनं मी प्रगट होतो, प्रकर्षाने जाणवतो, त्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. श्री भगवान काय म्हणाले? बरे मी सांगतो दिव्य मुख्य मुख्य चित्या तुझ माझा विभूती विस्तार न संपे न संपेची कुठे कधी. कुठे संपतच नाही. बरं मी सांगतो का तुला दिव्य मुख्य मुख्यची त्या तुझं ह्या सगळ्या ज्या माझ्या दिव्य विभूती विस्तार आहेत. माझा जो विभूती विस्तार आहे तो दिव्य आहे. न संपेची कुठे कधी, तो कुठे कधी संपू शकत नाही असा विस्तार जो आहे तो आता मी तुला सांगणार आहे. तर ह्याच्याबद्दल आपले बंधू जे किशोर कुलकर्णी आहेत ते काय म्हणतात ते बघूया. सो लेट अस सी इन अवर. ओहो, आय हॅव नॉट इवन ओपनड इट. दॅट्स नॉट अ गुड थिंग. जर आपण ते उघडलेली असली फाईल तर आपल्याला वाचता येऊ शकते, पण आपण जर उघडलेलीच नसेल तर मग काय होईल. सो वी हॅव टू ओपन द मुक्तछंद ॲज वेल ॲज वृत्तबद्ध, बोथ ऑफ देम. लेट अस सी की मुक्तछंदामध्ये आपण 10:19 मध्ये भगवान काय म्हणतात. Okay, so that page is quickly in front of us. I'm going to share the screen. Let me see if I can go back to my Zoom. Share the screen. And we are into Mukta Chanda Marathi Gita. Let us see. भगवान म्हणती पार्थासी आता ऐक सांगेन तुझसी मी माझ्या मुख्य विभूती या एरवी अनंत असती. भगवान काय म्हणतात पार्थाला, तुला मी एक सांगतो. काय सांगतो? की माझ्या मुख्य विभूती ज्या एरवी अनंत असती त्या मी तुला सांगणार आहे. वृत्तपत्रामध्ये म्हणतात आय हॅव टू इन्क्रीज द फॉन्ट साईज, राईट. म्हणजे तुम्हाला दिसेल की मी काय दाखवतोय ते. सो लेट अस सी.
ऐसे ऐकुनी बोलती अर्जुनाला, असे सर्व ही सृष्टी माझीच लीला. विभूतीस विस्तार माझ्या अनंत, तुला सांगतो मुख्य त्यातील पार्थ. तर ह्याची आता चाल कशी आहे आपल्याला माहिती पाहिजे ना. चाल कशी आहे? असे ऐकुनी बोलती अर्जुनाला, असे सर्व ही सृष्टी माझीच लीला. विभूती सविस्तार माझ्या अनंत, तुला सांगतो मुख्य त्यातील पार्थ. असे ऐकुनी बोलती अर्जुनाला काय म्हणतात? असे सर्व सृष्टी माझीच लीला, ही माझीच लीला आहे. विभूतीचा विस्तार माझ्या अनंत, माझ्या विभूतीला विस्तार जो आहे तो अनंत आहे. तुला सांगतो त्यातील मुख्य जे आहे ते मी तुला सांगणार आहे. ओके, सो लेट मी सी इफ आय कॅन शेअर विथ यू दी अदर स्क्रीन नाव. त्याच्यासाठी आता ज्ञानदेव महाराज आपल्याला काय सांगतात ते आपण शिकायचा प्रयत्न करू. लेट्स गो इन टू श्री ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. श्री भगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्यायात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. हा संस्कृत आहे, राईट. तर संस्कृतवर ओव्या काय म्हटल्या आहेत गांधी महाराजांनी? मी पितामहाचा पिता, हे आठविता ही नाठवे चित्ता, की म्हणतसे बा पांडुसुता भले केले. अर्जुना ते बा म्हणे इथ काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही. अंगे तो लेकरू काही नभेची नंदाचे. परी प्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे आईके सांगतसो धनुर्धरा. तरी तुवा पुसलिया विभूती, तयांचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझियाची परी माझिये मती, आकळती ना. अंगीचिया रोमा किती, जयाचिया तयासी न गणवती. तैसिया माझिया विभूती असंख्य मज. एरवी तरी मी कैसा केवढा, म्हणोनी आपण पयाही नव्हेची पुढा. या लागी प्रधाना जिया रूढा, तिया विभूती ऐके. जिया जाणितलियासाठी आघविया जाणितलिया होती किरीटी. जैसे बीज आलिया मुठी, तरुची आला होय. का उद्यान हाता चढिले, तरी आपैसी सापडली फळे फुले. तेवी देखिलिया जिया देखवले विश्व सकळ. एरवी साचची गा धनुर्धरा, नाही शेवटू माझिया विस्तारा. पै गगना ऐसिया अपारा, मज माझी लपणे. अशा 14 ओव्या या 19व्या श्लोकाबद्दल ज्ञानदेवाने लिहिल्या आहेत. त्याचा अर्थ आता आपण बघूया. लेट अस सी की 19वा कुठे आहे. 19 इथे श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर बाबा, माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्यापैकी मुख्य तुला सांगतो. कारण हे कुलश्रेष्ठा, हे कुरुश्रेष्ठा, कुरुवंशातला म्हणजे कौरवांमधला जो श्रेष्ठ आहे. माझ्या विभूतींच्या विस्ताराला अंत नाही. हं? ज्ञानदेव महाराज म्हणतात, ब्रह्मदेवाचे आपण वडील आहोत हे श्रीकृष्णास माहीत असूनही त्याची आठवण त्याच्या चित्ताला होईना. व ते अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना, ठीक केलंस. कृष्ण त्या प्रसंगी अर्जुनाला बाबा असं म्हणाले, यात काही आम्हाला आश्चर्य करायचं कारण नाही. हे ज्ञानदेव सांगतात बरं का, हे संस्कृत नाही आहे. ज्ञानदेवांनी आपल्याला मराठीमध्ये गीतेमध्ये कृष्णाचा आणि अर्जुनाचा जो संवाद झाला होता तो साध्या सोप्या मराठीमध्ये समजावा म्हणून मराठीत रूपांतरित केला, तेव्हाच्या मराठीत. आता आपण त्याचा आजच्या मराठीतलं ट्रान्सलेशन बघतोय आणि हे समजून घ्यायचा प्रयत्न कळतोय की कथा आहे काय. त्यामुळे कृष्णाने अर्जुनाला अरे बाबा असं म्हटलं, असं ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलंय. वेदर दॅट वॉज द केस ऑर नॉट वी डोंट नो. पण आपण जसं एखाद्या माणसाला म्हणू ना, एखाद्या मुलाला आपल्या, की अरे बाबा, काळजीपोटी आपण जेव्हा म्हणू ना, तर तशा प्रकारे कृष्णाच्या मनामध्ये तो भाव होता अर्जुनाशी बोलताना. दिस इज व्हॉट इट रिअली मीन्स. ठीक आहे. यात आम्हाला काही आश्चर्य करायचं कारण नाही. हे पहा, तो स्वतः नंदाचं मूल नाही झाला का? म्हणजे कृष्ण स्वतः भगवान असून सुद्धा तो नंदाचा मूल झाला की नाही? परंतु सांप्रत हे राहू द्या. प्रेमाचा अतिरेक असल्या गोष्टी घडवून आणतो. पण श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, आम्ही सांगत आहोत ते तू ऐक. अर्जुना, तू माझ्या विभूती विचारल्यास तर त्या इतक्या असंख्य आहेत की त्या जरी माझ्या आहेत तरी पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत. भगवंत स्वतः म्हणतोय की माझ्या विभूती इतक्या आहेत की त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत. म्हणजे कसं आहे की बुद्धी ही आपलं जे खरं स्वरूप आहे ना, त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाची आहे. तर समजा
आपण खालच्या एखाद्या स्तरावर, एखाद्या पातळीवर जर उभे असू, तर आपल्याला वरच्या पातळीवरून जे दिसायला हवं ते नाही दिसणार. आता तुम्ही माझ्या मागे बघता की अनेक डोंगर आहेत. तर त्या डोंगरांच्या माथ्यावर जेव्हा आपण जाऊ, कळसावर जेव्हा आपण जाऊ, तेव्हा तिथून जे दृश्य दिसेल ते त्याच्यापेक्षा खालची कुठलीही जी पातळी असेल त्याच्यावर नाही दिसणार. बरोबर आहे. त्यामुळे आपलं जे खरं स्वरूप आहे, आपला जो अंतरात्मा आहे, आपल्या आतला जो कृष्ण आहे, त्याला जे कळतं ते बुद्धीला नाही कळत. कारण की बुद्धी संकुचित आहे, बुद्धी सीमित आहे. बुद्धी देखील कार्यकारण भावामध्ये अडकलेली आहे. त्यामुळे बुद्धीला ते कळू शकत नाही. जेव्हा शुद्ध चैतन्य बुद्धीच्या रूपापर्यंत खाली उतरतं पर्वतावरनं, त्याच्यानंतर तेवढी चांगली नाही दिसत आपल्याला दृष्टीने, म्हणजे तेवढी चांगली सिनरी नाही दिसत. बरोबर आहे ना? आपल्या अंगावर किती केस आहेत हे ज्याचं त्याला मोजता येत नाही. त्याप्रमाणेच माझ्या विभूती असून त्यांची गणना मला होत नाही. आपल्या अंगावर किती केस आहेत आपण मोजू शकू का? नाही मोजू शकणार. तर त्याचप्रमाणे भगवंत सांगतात की माझ्या विभूती ज्या आहेत त्या अनंत आहेत, त्या मी नाही मोजू शकत. खरोखर मी कसा व केवढा आहे हे माझं मला देखील पक्क ठाऊक नाही. म्हणून ज्या मुख्य नामांकित विभूती आहेत त्या ऐक. तर ते सांगणार आहेत भगवान त्याला. ठीक आहे, थोडं मोठं करतोय मी, तुम्हाला बघायला सोपं पडेल. अर्जुना, ज्या विभूती समजल्या असता बाकीच्या सर्व जाणल्यासारख्या होतील, त्याप्रमाणे बी हातात आलं असता झाडच ताब्यात आल्याप्रमाणे होतं. म्हणजे समजा अशी काही उदाहरणं दिली की त्या उदाहरणांवरनं आपल्याला सगळा विषय एकदम कळेल. तर तशी उदाहरणं मी तुला आता देणार आहे. सगळा विषय तुला समजावून सांगता येण्यासारखा नाही आहे. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या तलावामध्ये पाण्याची क्वालिटी काय आहे, वॉटर क्वालिटी, ही जर आपल्याला टेस्ट करायची असेल तर आपण काय करू, एका बाटलीमध्ये ते पाणी घेऊन येऊन त्याचं टेस्टिंग करू लॅबोरेटरीमध्ये. आपण सगळ्या तलावाचं टेस्टिंग नाही करू शकत ना. परंतु तलावामध्ये काय आहे हे जाणण्यासाठी त्याच्यामधलं एक सॅम्पल आपण घेऊन येऊ शकतो, छोटासा भाग त्यातला, आणि तो आपण अनालाइज करू शकतो, त्याचं विश्लेषण करू शकतो. त्याचप्रमाणे माझा जो अनंत विस्तार आहे तो मी तुला संपूर्णपणे समजावून नाही सांगू शकत. परंतु त्यातल्या ज्या निवडक गोष्टी आहेत की ज्या कळल्यामुळे तुला सगळ्या समष्टीचं ज्ञान होऊ शकेल किंवा अंदाज येऊ शकेल, ते मी तुला सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. किंवा बगीचा ताब्यात आला असता फळांची व फुलांची प्राप्ती सहजच होते. त्याप्रमाणे त्या विभूतींचा विचार केला असता सर्व विश्व विचारात घेतल्याचं श्रेय येतं. ह्या विभूती समजा आपण समजून घेतल्या तर सगळं विश्व विचारात घेतल्याचं श्रेय आपल्याला मिळू शकतं. एरवी अर्जुना, खरोखरच माझ्या व्याप्तीचा काही अंत नाहीये. सो आय एम स्प्रेड आउट इन्फिनिटली. अमर्याद अशा आकाशालाही माझ्यात लपून बसता येतं. सो इव्हन द आकाश महाभूत इज एनकम्पास्ड विद इन मी. आपल्या दृष्टीने विचार करून बघा की आपल्या जाणीवेमध्ये हे सगळंच्या सगळं विश्व नाहीये का? या सगळ्या विश्वामध्ये अनंत ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या बुद्धीच्या आकलनामध्ये आहेत का? नाही आहेत. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे आहेत. परंतु या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर जाणवल्या तर त्या आपल्या जाणीवेमध्येच जाणवतील ना. बुद्धीने जे आकलन होत नाहीये ते देखील माझ्या आतमध्ये, माझ्या जाणीवेमध्येच आहे. माझ्या जाणीवेतच मला माहिती आहे की मला ही गोष्ट कळत नाही. बुद्धीचा गुण काय आहे? बुद्धीचा गुण हा आहे की विवेक करणं, टू डिस्क्रिमिनेट, किंवा एखादी गोष्ट समजून घेणं. बुद्धीने आपण गोष्टी समजून घेऊ शकतो, परंतु बुद्धी मी कोण आहे हे जाणू शकत नाही. बुद्धीने आपण हा विवेक करू शकतो की मी काय नाही. वी कॅन फिगर आउट व्हॉट आय एम नॉट. हे बुद्धी करू शकते. आणि त्या जाणीवेमध्ये राहण्यासाठी आपण कसं राहायला पाहिजे त्यानुसार आपली जीवन पद्धती, आपली जीवनशैली सगळी ठरवून तशा प्रकारे राहायचं आहे आपल्याला. ते बुद्धी करू शकते. आणि मनाला ती शिस्त लावायची आहे की बुद्धीचं ऐकायचं आहे आपल्याला. असं आहे. त्याबद्दल कोणाला काही आहे का चिंतन करायचं? एनिबडी वॉन्ट्स टू से एनिथिंग अबाउट दिस? कसं समजावून सांगतात बा कृष्ण? सो द नेक्स्ट श्लोक विल बी श्लोक नंबर 20, chapter 10, verse 20. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यश्च भूताम्
भूतानाम अंत एव च. आय एम द सुपर सोल अर्जुना, सीटेड इन द हार्ट्स ऑफ ऑल लिव्हिंग एंटिटीज. मी सगळ्या भूतांमध्ये त्यांच्या हृदयात स्थित आहे. आय एम द बिगिनिंग, द मिडल अँड द एंड ऑफ ऑल बीइंग्स. मी त्यांच्या आधी पण आहे, मध्यात पण आहे आणि अंतात पण आहे. राहतो आत्मरूपाने सर्वांच्या हृदयात मी. भूतमात्रास मी मूळ, मध्य मी मीची शेवट. राहतो आत्मरूपाने सर्वांच्या हृदयात मी. सगळ्यांचा आत्मा जो आहे तो मीच आहे. ठीक आहे. आणि भूतमात्रास मी मूळ, मध्य मी मीची शेवट. त्यांचा मूळ पण मी आहे, मध्य पण मी आहे आणि मी शेवट पण आहे. त्याच्याबद्दल किशोरजी काय म्हणतात बघूया. लेट्स सी व्हॉट किशोरजी हॅज टू से अबाउट दिस. विल फर्स्ट गो इन टू मुक्तछंद. मुक्तछंदामध्ये म्हणतात की हे पार्थ, मी आत्मा तो असे जो समस्त भूता माझी वसे. मी आहे आदी, मी मध्य ही मीची सकल भूतांचा अंतही. म्हणजे मी आदी मध्य अंत सगळ्या भूतांचं मीच आहे. हं? वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात. समस्ता ही भूतात राही निवांत, म्हणावेची आत्मा तयासी जगात. असे तोची मी पार्थ तू जाण साच, जीवांचा जसा आदी मध्यात मीच. समस्ता ही भूतात राही निवांत, मी निवांत राहतो. आपली जी जाणीव आहे ती काही करत नाही. त्या जाणीवेच्या आधारावर जे मन आहे ते आपल्या इंद्रियांना डायरेक्ट करतं, त्यांना निर्देश देतं, त्यांना सांगतं की तुम्ही हे करा, आणि आपली इंद्रिय तसं करतात. कर्मेंद्रिय म्हणजे. तर तो जो आतमधला आत्मा आहे तो मी आहे, म्हणजे कृष्ण स्वतः किंवा आपला अंतरात्मा. म्हणावेची आत्मा तयासी जगात, जगात त्याला आत्मा म्हणतात. असे तोची मी पार्थ तू जाण साच, तो मी आहे. तुझ्यामधला जो आत्मा आहे तो मी आहे. जीवांचा जसा आधी मध्यात मीच. म्हणजे आपली ही जी जाणीव आहे ना, ती जाणीव जशी आहे तशीच आहे. आपला जेव्हा जन्म झाला तेव्हा पण ती होती तशीच. त्या जाणीवेमध्येच आपण मोठे झालो लहानाचे. ती जाणीव आहे तशीच आहे. आणि ह्याच्यामध्येच आपला अंत म्हणजे आपल्या शरीराचा अंत होणार आहे, किंवा आपल्या जीवभावाचा अंत होणार आहे. देहबुद्धीचा अंत होणं, जीवभावाचा अंत होणं, आणि शेवटी फक्त शुद्ध चैतन्य उरणं. हा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि हा प्रवास आपला होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर आपण चिंतन केलं तर आपण त्याच्यात राहू शकतो. तर ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघू ह्याच्याबद्दल. लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव हॅज टू से. विल गो वन्स अगेन बॅक इन टू दॅट स्क्रीन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण पहिले त्यांच्या ओव्या बघू कशा आहेत त्या. लेट मी सी इफ आय कॅन रिड्यूस द फॉन्ट अ बिट. ठीक आहे. 20वा श्लोक आहे ना. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः, अहमादिश्च मध्यंच भूतानामंत एव च. आईके कुटिला लकमस्तका, धनुर्वैद त्र्यंबका. मी आत्मा असे एकैका भूतमात्रांच्या ठाई. कुटिलालक मस्तका. कुटिलालक मस्तका याचा अर्थ काय पाहू आपण. ऐके कुटिलालक मस्तिका. अर्जुनाला उद्देशून सांगितलेलं आहे की हा जो कुटिल मनाचा आहे किंवा मस्तकाचा आहे, कुटिलाल मस्तका. आय हॅव नो आयडिया. लेट अस सी मराठीत अर्थ काय दिसणार आहे तो पाहू आपण एक मिनिटात. आतुलीकडे मीची याचा अंतःकरणी, भूताबाहेरी माझीच गवसणी. आधी मी निर्वाणी, मध्यही मीची. जैसे मेघा या तळीवरी, एक आकाशाची आतबाहेरी आणि आकाशींची जाले अवधारी असणे ही आकाशी. पाठी लया जे वेळी जाती, ते वेळी आकाशाची होऊन ठाती. तेवी आदी स्थिती अंतगती भूतासी मी. ऐसे बहुवस आणि व्यापकपण, माझे विभूती योगे जाण. तरी जीवची करुनी श्रवण, कोणी ऐक. याही वरी त्या विभूती, सांगणे ठेले तुझ प्रती. सांगेन म्हणितले तुझ प्रीती, त्या प्रधाना ऐके. सो लेट अस सी की 20व्या श्लोकामध्ये भगवान काय सांगायचा प्रयत्न करतायत. ते म्हणतात की अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये असलेला आत्मा आहे आणि मीच सर्व भूतांचा आधी मध्य व अंतही आहे.
मस्तकावर कुरळे केस शोभणाऱ्या तो कुरळे केसांचा आहे. मस्तकावर कुरळे केस शोभणाऱ्या व धनुर्विद्येत शंकरासारख्या निष्णात असणाऱ्या अर्जुना तू ऐक. ठीक आहे, तो आपण जे मोठा शब्द बघितला होता ना मराठी, त्याचा अर्थ आहे की मस्तकावर कुरळे केश शोभणाऱ्या. प्रत्येक मात्राच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मी आहे. आतल्या बाजूने मीच यांच्या अंतःकरणात आहे. भूतांच्या बाहेरही माझंच आवरण आहे. प्रारंभी व शेवटी मी आहे आणि मध्यंतरी देखील मीच आहे. आपली जी जाणीव आहे ना ती नेहमी तशीच असते. तिच्यामध्ये येणं जाणं चाललेलं असतं. तिच्यामध्ये जन्म होतो, स्थिती असते आणि नंतर मृत्यू होतो किंवा लय पावते. जाणीव आपली स्वतःची, आपल्या चुकीची जाणीव जी असते ना ती लय पावते. पण आपली जी आपल्या असण्याबद्दलची जाणीव आहे ती नेहमी कायम राहते. ठीक आहे. सो जो जीव भाव आहे ना तो नष्ट होतो जर आपण त्या दृष्टीने पावलं उचलली तर, नाही तर नाही होणार. नाही तर जीवभाव असं आहे की ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन. जीव पण सनातन आहे. जोपर्यंत जीव अविद्येमधनं बाहेर निघत नाही तोपर्यंत. अविद्येतनं बाहेर निघाला की मग कामना पूर्णपणे नाहीशा होतात. आणि कर्म जे होतं ना ते सगळं समष्टीच्या कल्याणाकरता होतं आणि कर्मयोग होतो. तो पहिलं ज्ञान नंतर उपासना नंतर कर्म असं येऊ शकतं, किंवा पहिलं कर्म नंतर उपासना नंतर ज्ञान असं येऊ शकतं. तर जे आपल्याला सोयीचं असेल ते आपण करावं. जसा आपला पिंड असेल तसं आपण करावं. कोण दुसरं जे काही करत असेल तसं आपण तसं आहे तसं करायची काही गरज नाही आहे. आपल्याला जेवढं झेपतं तेवढं आपण करावं, है ना. ज्याप्रमाणे या मेघांना खाली वर आत बाहेर सर्वत्र एक आकाशच आहे. आणि ऐक, ते मेघ आकाशातच उत्पन्न झालेले आहेत आणि ते राहतातही आकाशातच. शेवटी ज्या वेळेला मेघ म्हणजे क्लाउड्स, ओके, शेवटी ज्या वेळेला त्यांचा लय होतो त्यावेळेला ते आकाशरूपच होऊन राहतात. त्याप्रमाणे प्राण्यांच्या उत्पत्तीला, राहण्याला आणि नाशाला मीच आश्रय आहे. असं हे माझं अनेकत्व व व्यापकत्व तो विभूती योगाने जाण. तर आता जीवच म्हणजे अंतःकरण कानरूप करून ऐकलेलेच ऐक. हे बघा, जीवरूपाला भगवंतानी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर आता जीवच कानरूप करून ऐकलेलेच ऐक. कसं ऐकशील तू? त्यांनी आधी जे ऐकलेलं आहे ते ऐक. म्हणजे कानाने जे ऐकायचं ना ते आपल्याला आपल्या आतमध्ये ऐकायचं, आपल्या आतमध्ये समजून घ्यायचंय. ठीक आहे ना. माझं व्यापक स्वरूप सांगितल्यावरही तुला माझ्या विभूती काही निराळ्या सांगाव्याच्या राहिल्या आहेत का? परंतु तुला प्रेमाने सांगतो म्हणून म्हटलं, तर आता तुला मुख्य मुख्य विभूती सांगतो, त्या तू आता ऐक. त्याच्यानंतर 20व्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतायत ते आपण बघूया इथे. इव्हेंच्युअली, सॉरी, कुठे होतो आपण? 21व्या श्लोकामध्ये काय बघायचं ना, हे 20 झालं, आता हा 21वा येणार आहे इव्हेंच्युअली. सो आपण इथे हे लावून ठेवूया. 21व्या श्लोकामध्ये जे बोलणार आहेत ते. सो लेट मी ऍडजस्ट दिस. आपल्याला लागणार आहे हे 21व्या श्लोकामध्ये काय म्हणतात बा भगवंत. पण ते म्हणण्यापूर्वी, इफ आय कॅन वेट हिअर, टेक ए ब्रेक आणि आस्क यू टू स्पीक. समजा तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही ते बोलू शकता. 20व्या श्लोकाबद्दल काही आहे का चिंतन करायला? गुडाकेशचा अर्थ काय? गुडाकेश या शब्दाचा अर्थ आहे की ज्यांनी झोपेवर नियंत्रण मिळवलेलं आहे. गुडाकेश मीन्स दॅट द वन हू हॅज कंट्रोल ओव्हर स्लीप, दॅट इज गुडाकेश. हा जो आहे इथे जो शब्द वापरला ज्ञानदेवांनी, तो इट वॉज रादर इंटरेस्टिंग. तो होता श्लोक कुटिलालक मस्तका. कुटिलालक मस्तका म्हणजे ज्याच्या डोक्यावर कुरळे केस आहेत तो. अच्छा, ह्या गुडाकेश जो शब्द आहे ना, लेट मी सी. गुडाकेश म्हणजे द वे आय हॅड हर्ड इट बिफोर, की द वन हू हॅज कंट्रोल ओव्हर स्लीप. गुडाकेश बघू ना. It's right, Dada. Yeah. Gudakesh means control over sleep. गुडाकेश इज कंट्रोल ओव्हर स्लीप. कोण सांगितलं आहे? Monica. ओके, गुगल गुड मध्ये गुड गुड. हेच आहे. मोनिका जी, हा यू आर हिअर, ऑसम. Yes.
तर गुडाकेश हे जे आहे ना, हे अर्जुनाचं एक टोपण नाव आहे. सी, अर्जुन हॅड सेव्हरल निक नेम्स, राईट? तर त्यापैकी एक नाव जे आहे ते गुडाकेश आहे, है ना? सो वन हू कॅन स्लीप आणि हू कॅन वेकअप वेन एव्हर ही वॉन्ट्स. सो ही हॅज कम्प्लीट कंट्रोल ओव्हर स्लीप, राईट? आपल्याला फक्त वी आर हाफ गुडाकेश. आपल्याला कोणी म्हणेल तेव्हा झोप येते, बरोबर, राईट? सो वी आर हाफ गुडाकेश. वी हॅव कंट्रोल ओव्हर स्लीपिंग. वी डोंट हॅव कंट्रोल ओव्हर वेकिंग अप, की आपण यावेळेस आता उठायचंच आहे म्हणून आता उठणारच आहे. किंवा आता समजा मी बिलकुल झोपणार नाही असं ठरवलंय आणि झोप येत असली तरी सुद्धा मी झोपणार नाही आणि अलर्ट राहणार आहे, हे हा पण कंट्रोल आपल्यावर नाही आहे, राईट? आपल्याला फक्त हाफ कंट्रोल आहे. झोपायचं कधी, आपण कधी झोपू शकतो, इन्क्लुडिंग इन सत्संग, वेदर लिसनिंग ऑर गिव्हिंग. अशी गंमत आहे. सो लेट अस सी. पण इथे गुडाकेश ह्या शब्दाचा अर्थ, किंवा म्हणजे ज्ञानदेवाने जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये द वन हू हॅज, त्याचे कुरळे केस आहेत त्याच्या कपाळावर, असं सांगितलंय. असंही असू शकतं. म्हणजे मी संस्कृतचा पण स्कॉलर नाही आणि मराठीचं त्यापेक्षाही कमी आहे, तुम्हाला माहिती आहे, राईट? म्हणून आपण मराठी, हिंदी, इंग्रजी, आपल्याला जी भाषा कळेल ती त्या भाषेतनं आपण हे फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करतो. सो वी आर ट्राईंग टू सिम्पली अंडरस्टँड द होल कॉन्सेप्ट. आणि अंडरस्टँड काय आहे की दोन गोष्टी शिकायच्या ना आपल्याला. प्रत्येक वेळेस आपल्याला, मागे एकदा आपल्या एक प्रियाताई त्यांनी सांगितलं होतं, दादा मी प्रत्येक वेळेस सांगत जा की या दोन गोष्टी शिकायच्या. हा देह म्हणजे मी नाही, मी जे स्वतःला देह समजून बसलेलो आहे ती चूक आहे. आणि मी जो स्वतःला वेगळा जीव समजून बसलेलो आहे ॲज अन इंडिव्हिज्युअल अपार्ट फ्रॉम यू, ऑल ऑफ यू, असा आपल्याला भास होणार आहे. सी, व्हेन वी आर ए पार्ट ऑफ दिस सत्संग, व्हेन वी आर इंटरॅक्टिंग विथ इच अदर, व्हेन वी आर अवेक, मी एक वेगळा जीव आणि तुम्ही वेगळे जीव, असा भास होणारच आहे. पण तो भास होत असताना देखील तो भास आहे हे फक्त माहिती पाहिजे. दॅट्स ऑल. म्हणजे मग काय होईल की आपला जो एकमेकांच्या विषयी व्यवहार आहे ना, तो चांगला होईल. दॅट इज व्हॉट विल हॅपन. तर ह्याचा अंडरस्टँडिंगचा जो परिणाम आहे, तो परिणाम आपल्या जीवनामध्ये एकमेकांशी व्यवहार आपला चांगला होण्यामध्ये व्हायला पाहिजे आणि आपलं मन शांत होण्यामध्ये व्हायला पाहिजे. जर मला कळलं की मी तुमच्यापेक्षा भिन्न नाही आहे, आय एम नॉट अपार्ट फ्रॉम यू, म्हणजे काय होईल की ॲज मच एनिथिंग पेन्स मी ऑर माय बॉडी पेन्स यू एज वेल. म्हणजे माझं जे दुःख आहे तेच दुःख इतरांना पण होऊ शकतं. त्यामुळे ज्यानी मला दुःख होतं माझ्या शरीराला किंवा माझ्या मनाला, तशा प्रकारची गोष्ट मी इतरांसाठी करू नये. आय शुड नॉट डू टू अदर्स व्हॉट आय वुड नॉट डू टू माय सेल्फ. करेक्ट, हे होईल. आणि आय विल डू टू अदर्स ॲज आय वुड लाईक देम टू डू टू मी. म्हणजे ज्याच्यामुळे मला प्रसन्नता वाटते तशा प्रकारचा व्यवहार मी इतरांसोबत पण करायला पाहिजे ना. तसं आपण प्रत्येक वेळेस करूच असं नाही आहे. असं नाही आहे की, कसं असतं की आपले जे जुने संस्कार आहेत ना त्यानुसार, समजा तुम्ही मला विचारलं की मला कधी राग येतो का, तर मला राग येत नाही असं जर मी म्हटलं तर मी खोटं बोलेन, नाही का? कधी कधी इम्पल्सिव्हली एखाद्या वेळेस राग येतो. मग राग आल्यानंतर काय करायचं की जस्ट स्टेप बॅक, टेक अ डीप ब्रेथ, विचारा स्वतःला की कोणाला राग येतोय. ज्याला राग येतो ना तो, दॅट इज अ रोल वी आर प्लेइंग ॲट दॅट टाइम. म्हणजे पतीची भूमिका जर करत असेल मनुष्य, तर पत्नीमुळे राग येतो कधी कधी, बरोबर आहे? पित्याची भूमिका जर करत असू आपण, तर मुलांमुळे आपल्याला राग येतो. हं? मुलाची भूमिका करत असू तर आपल्या आईवडिलांमुळे राग येतो, असंही होऊ शकतं. किंवा आता मी वक्ता म्हणून जर असेल तर श्रोत्यांमुळे राग येऊ शकतो. हे श्रोते येतच नाही, त्यांना समजतच नाही, ते भलतेच प्रश्न विचारतात, हं? वेळेवर येत नाही, झोपूनच जातात. अशा प्रकारचं जर माझ्या मनामध्ये काही सुरू असलं तर मग ॲज अ वक्ता आय विल बी अपसेट. सो हू इज गेटिंग अपसेट? द वक्ता इज गेटिंग अपसेट. द वक्ता इज ओनली अ रोल आय एम प्लेइंग. सो व्हाय एम आय आयडेंटिफाईंग माय सेल्फ विथ दॅट वक्ता रोल? तर जेवढा पुरता तो रोल आहे तेवढ्या पुरता तो रोल प्ले करा आणि मग शांत राहा. आणि जर तो रोल आपण प्ले करतोय हे आपण बघू शकलो तर किती चांगलं होईल. म्हणजे जो स्क्रीनवर दिसतोय ना तो वक्ता आहे, त्या वक्त्याच्या मार्फत भगवंत बोलतायत. आणि विक्रम पत्रकिने नावाची व्यक्ती ह्या स्क्रीन समोर बसलेली आहे आणि स्क्रीनवर जो बोलतोय त्याचं बोलणं ऐकते. तो वक्ता आणि श्रोता हे दोन्ही रोल्स मी स्वतःच प्ले करतो.
भगवंतच सगळे रोल्स प्ले करतो. भगवंतच वक्त्याचा रोल धारण करतो आणि बोलतो. भगवंत श्रोत्याचा रोल धारण करतो आणि ऐकतो. पढ़ रहा है क्या मोनिका देवी? क्या कहा दादा आपने? मैंने बोला कि भगवंत जो है ना, भगवान जो है वही वक्ता का रूप धारण हाँ, करके बात कर रहा है और वही श्रोता का भी रूप धारण श्रोता करके बात सुन रहा है. सुन रहा है। तो जिस प्रकार से मोनिका देवी यहाँ बैठकर सुन रही है श्रोता बन करके, उसी प्रकार से विक्रम पत्रक ने श्रोता भी सुन रहा है. यस, और जो वक्ता है वो विक्रम पत्रक ने जैसा दिखता है, लेकिन बोल रहा है भगवान खुद. भगवान। ऐसा है. ओके, चलो इसके आगे वाला श्लोक देखते हैं. फैंटास्टिक. शेयर द स्क्रीन. ऐसा होना चाहिए सत्संग. गुडाकेश, कुरळे केसांचा. नाही नाही नाही, ज्याला झोप येत नाही तो, किंवा ज्याचं झोपेवर पूर्ण नियंत्रण आहे तो. आदित्यानामहं विष्णु ज्योतिषा रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. म्हणजे ऑफ द आदित्याज आय एम विष्णू, ऑफ लाइट्स आय एम द रेडियंट सन, ऑफ द मारुत्स आय एम मरीची, अँड अमंग द स्टार्स आय एम द मून. म्हणजे आता सगळ्यांमध्ये जे वैशिष्ट्य आहे ना प्रत्येक विभूतीचं, ते सांगणार आहेत की ह्या माझ्या विभूती आहेत, की ह्याच्यामधलं जे श्रेष्ठत्व आहे ते म्हणजे मी आहे, असं तू समज. आदित्यात महाविष्णू ज्योतिष्मंतात सूर्य मी मरीची मुख्य वायूत मी नक्षत्रात चंद्रमा. किती सुंदर लिहिलं ना विनोबांनी सुद्धा. आणि आपले जे बंधू आहेत किशोरजी, ते काय म्हणतात बघूया. पहिलं मुक्तछंद बघू. 21वा श्लोक. 12 आदित्या माझी विष्णू मी, तेजस्वी वस्तू माझी सूर्यची मी, मरुद्गणा माझी असे मरीची मी, तैसेची नक्षत्रा माझी चंद्र मी. सगळ्यांमध्ये कसं वैशिष्ट्य आहे बघा. जसे असे द्वादशादित्य विष्णूच मी तो, तसा सूर्य तेजस्वी वस्तूत मी तो, मरीची असे मीची मारुती पार्थ, मरीची असे मी मरुती पार्थ. असं आहे. तसा चंद्र आकाशीच्या तारकात. असे द्वादशादित्य, द्वादश जे आदित्य आहेत, 12 आदित्य, त्याच्यापैकी विष्णू जो आहे तो मी आहे. तसा सूर्य जो आहे तो तेजस्वी वस्तूंमधला सूर्य जो आहे तो मी आहे. कारण की तो सगळ्यात तेजस्वी आपल्या दृष्टीने बघण्यामध्ये. आपण जे बघतो ना, ज्या 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 तेजस्वी वस्तू आहेत त्यापैकी सगळ्यात तेजस्वी काय आहे तर सूर्य आहे. मरुतांमध्ये मी मरीची आहे. असे जे मरुत आहेत, म्हणजे दीज आर, काय म्हणता येईल ह्याच्यात काय बघितलं, मरुत ह्याच्यात दिलं होतं ना, मरुद्गणां माझी असे मरीची मी. राईट. तर त्याच्यामध्ये विनोबांनी काय म्हटलं होतं आपल्याला, लेट मी सी. मुख्य वायूत. मरुत म्हणजे मुख्य वायूत, ज्या सगळ्या जे सगळे वायू आहेत त्यातला मरुत जो आहे तो मी आहे. मरीची जो आहे तो मी आहे, सॉरी. आणि शेवटचा जो आहे की तसा चंद्र आकाशीच्या तारकात. जे काही ग्रह तारे नक्षत्र आहे त्याच्यामध्ये जो चंद्र आहे तो मी आहे. कारण की चंद्र सगळ्यात प्रॉमिनंट आहे ना आकाशामध्ये. सो दिवसा बघितलं तर सूर्य सगळ्यात प्रॉमिनंट आहे, रात्री बघितलं तर चंद्र सगळ्यात प्रॉमिनंट आहे. लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से अबाउट दिस. ओके, वी आर इनटू 21, राइट. आदित्यानामहं विष्णु ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणाम अहम शशी. हे बोलो नी तो कृपावंतू, म्हणे विष्णू मी आदित्या तू, रवी मी रश्मिवंतू, सुप्रभा माझी मरुद्गणांचा वर्गी, मरीची म्हणे मी शार्ंगी, चंद्र मी गगनरंगी, तारान माझी. त्याचा अर्थ काय आहे. 12 आदित्यांमध्ये मी विष्णू आहे, प्रकाशमान पदार्थांमध्ये मी किरणमान रवी आहे, मरुद्गणांपैकी मी मरीची आहे, आणि चंद्र नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. हे बोलत तो कृपाळू श्रीकृष्ण काय म्हणाला, आदित्य नावाच्या 12 देवतांमध्ये विष्णू नावाची देवता ती माझी विभूती आहे. म्हणजे ह्याच्यामधलं जिथे जिथे जे जे आहे ना त्यातलं जे श्रेष्ठत्व आहे ते श्रेष्ठत्व म्हणजे मी आहे. द मोस्ट प्रॉमिनंट थिंग अमंगस्ट एव्हरीथिंग यू सी इन दिस युनिवर्स इज मी.
चांगल्या तेजस्वी पदार्थांमध्ये किरणे असलेला सूर्य ही माझी विभूती आहे. सो व्हॉट एव्हर इज द ब्राईट ऑब्जेक्ट इन दिस युनिव्हर्स, त्याच्यामधला जो सूर्य आहे तो मी आहे. दॅट इज द ब्राईटेस्ट ऑफ ऑल. आणि मरुद्गणांच्या एकूण 50 प्रकारात 49 वायू, त्याच्यापैकी मरीची ही माझी विभूती आहे. दॅट इज द मोस्ट प्रॉमिनंट. आता हे 49 मरुद्गण काय आहेत आणि मरीची कोण आहे ह्याच्याबद्दल मला डिटेल स्वतः माहिती नाही आहे. आपण हे वी कॅन लुक इट अप. म्हणण्याचा अर्थ हाच आहे की ज्या ऑर्डिनरी गोष्टी आहेत ना जगामधल्या, त्यातली जी सर्वश्रेष्ठ वस्तू आहे ती माझी विभूती आहे. सो एनी ग्रेटनेस दॅट यू सी इज बेसिकली माय मॅनिफेस्टेशन. असं शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले, आकाशरूपी रंगणातील असं आहे, आकाशरूपी रगणातील रगणातील आहे की अंगणातील आहे, नक्षत्रांमध्ये चंद्र ही माझी विभूती आहे. सो these are the different manifestations of the Lord in various things we know of. आत्ताच मी सकाळी कोणाशी बोलत होतो की जो अरुंधती वशिष्ठ न्याय असतो ना, म्हणजे कसं की एखादी गोष्ट समजा आपल्याला दाखवायची झाली, अरुंधती आणि वशिष्ठ कुठे आहेत, तर ते आपल्याला एकदम कळणार नाही. तर मग आपल्याला कोणीतरी सांगतं की हे बघा ते झाड दिसतंय ना समोरचं, ते झाड म्हणजे अरुंधती वैशिष्ट्य नाही आहे. त्या झाडाची एक फांदी आहे बघ, त्या 2 फांद्यांच्या मधनं बघ, ती काय काय दिसते, ते एक चंद्रकोर दिसते. चंद्रकोर म्हणजे अरुंधती वैशिष्ट्य नाही. तिथनं तू इकडे ह्या अँगलला बघ, त्या अँगलला बघ, आणि तिकडे करत करत शेवटी शेवटी वी आर पॉइंटेड दॅट अरुंधती वैशिष्ट्य, राईट. तर तशा प्रकारे काय आहे की जे आपल्याला माहिती आहे ना, जे माहिती आहे त्याच्यापासून जे माहिती नाही आहे त्याच्यापर्यंत आपल्याला जायचं. जे माहिती आहे तसं म्हणजे तिथे एक पायरी आपल्याला दिसते, त्या पायरीवर पाय ठेवा. त्याच्यानंतर दुसरी पायरी दिसते त्याच्यावर पाय ठेवा. असं पायरी 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 करत करत शेवटी आपण शिडीच्या सगळ्या शेवटच्या पायरीवर पोहोचू. तर सध्या गीतेमध्ये आपल्याला भगवंतानी काय सांगितलं की आधी तुम्हाला हे जग खरं वाटतंय ना, तर जगात जे काही आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. तो जगामध्ये ज्या साध्या साध्या गोष्टी दिसत आहेत त्याच्यापैकी जी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे त्याच्यामध्ये माझी विभूती आहे. सो आय गेट मॅनिफेस्टेड ॲज द ग्रेटनेस इन एव्हरीथिंग यू सी. अशा प्रकारे आपल्याला भगवंत समजावून सांगणार आहेत. आणि त्याच्यानंतर या अर्जुनाची भूक काही शामणार नाहीये काही. त्याच्यानंतर अर्जुन म्हणणार आहे की आता हे सगळं तू सांगितलं मला, आता मला तुझं तुझं सगळं सगळं ते टोटल विश्वरूप मला दाखव. तर तो पुढचा अध्याय असणार आहे. पण 10व्या अध्यायामध्ये ज्या सगळ्या विभूती आहेत त्या सगळ्या विभूती भगवंत सांगणार एक एक करत. याच्या पुढचा श्लोक घेऊ का एक आणखीन? शॅल वी गो अनदर वन स्टेप फर्दर? लेट्स सी इफ वी कॅन डू वन मोर श्लोक. Share this. Let's go to chapter 10. Next श्लोक. 22वा श्लोक घेऊ. हा. वेदानां सामवेदोऽस्मि देवानाम् अस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानाम् अस्मि चेतना. वेदांमध्ये मी सामवेद आहे. ऑफ द वेदास आय एम द सामवेद. ऑफ द डेमिगॉड्स आय एम द इंद्र, द किंग ऑफ हेवन. अँड ऑफ द सेन्सेस आय एम द माइंड. अँड इन लिव्हिंग बीइंग्स आय एम द लिव्हिंग फोर्स, म्हणजे कॉन्शियसनेस. ह्या सगळ्या माझ्या विभूती आहेत. मी सामवेद वेदात असे देवात इंद्र मी. चेतना मीची भूतात मनते इंद्रियात मी. मी वेदांमधला सामवेद आहे. सामवेद का बरं आहे? का सामवेद आपण गाऊ शकतो, त्यामुळे तो खूप सुंदर आहे ऐकायला, गायला वगैरे असा. तर त्यामुळे सामवेद जो आहे तो जास्त रसमधुर आहे, कर्णमधुर आहे. त्यांनी आपल्याला गायला किंवा ऐकायला सुद्धा आनंद होतो. तर ह्या 4 वेदांमधला सामवेद मी आहे. देवांमधला इंद्र मी आहे. इंद्र इंद्र हा देवतांचा राजा आहे. आणि आपल्या मनात जर बघितलं तर इंद्रियांच्या वर मन आहे ना. इंद्रियांच्या वर जे मन आहे तेच आपल्या आतला इंद्र येतो. ठीक आहे. आणि चेतना मीची भूतात, म्हणजे सगळ्या जीवांमधली जी चेतना आहे ती मी आहे. अशा प्रकारे सगळीकडे माझ्या विभूती आहेत. किशोरजी आपले बंधू आहेत ते काय म्हणतात बघूया या श्लोकाबद्दल. ते म्हणतात, नेक्स्ट श्लोक 22वा श्लोक. वेदांमध्ये सामवेद मी, देवांमध्ये जो इंद्र तो मी, इंद्रिया माझी असे मन मी, सजीवामध्ये प्राण मी.
वृत्तबद्धामध्ये म्हणतात, असे साम मी वेद चाराही आत, तसा इंद्र मी जाण स्वर्गी सुरात. मना जाण इंद्रिय जे श्रेष्ठ तो मी, असमस्ता सजीवात तो प्राणही मी. आणि ज्ञानदेव महाराज विल टेल अस समथिंग मोर दॅन दिस. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात या श्लोकाच्या ट्रान्सलेशनमध्ये? पहिले आपण ज्या ओव्या आहेत त्या बघूया. ठीक आहे, याच्यामध्ये खूप जास्त त्यांनी ओव्या नाही लिहिल्या आहेत ज्ञानदेवांनी फॉर सम रिझन. कारण की ही जी उदाहरणं आहेत ना, ती इतकी सोपी आहे समजायला की याच्यात आणखीन ज्ञानदेव महाराजांनी विस्तृत काय असं लिहिलेलं नाही आहे, विच इज ओके. आपल्याला पण हे समजायला पुष्कळ सोपं आहे. त्यामुळे लेट अस गो थ्रू दीज ॲज क्विकली ॲज पॉसिबल. आणि नंतर मग ज्याच्यामध्ये जास्त आपल्याला चिंतन करायची आवश्यकता आहे ते आपण जास्त चिंतन करू. वेदानां सामवेदोऽस्मि, देवानाम् अस्मि वासवः, इंद्रियाणां मनश्चास्मि, भूतानाम् अस्मि चेतना. वेदा आतु सामवेदू, तो मी म्हणे गोविंदू, देवा माझी मरुद्बंधू, महेंद्र तो मी. इंद्रिया आतु अकरावे, मन ते मी हे जाणावे, भूता माझी स्वभावे, चेतना ते मी. याचा जो अर्थ आहे मराठीत तो काय आहे की वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवांमध्ये इंद्र मी आहे, इंद्रियामध्ये मन मी आहे आणि भूतांच्या ठिकाणी चेतना मी आहे. ऋग्वेद आदी 4 वेदांमध्ये सामवेद हा माझी विभूती आहे असं गोविंद म्हणाला. व देवांमध्ये मरुद्गणांचा भाऊ महेंद्र तो मी आहे. इंद्रियांमध्ये 11वं असणारं जे मन ती माझी विभूती आहे. इंद्रिय 11 कुठली आहेत? 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत, अशी 10 इंद्रिय आहेत. ओके. आणि मग त्यांच्यावर नियंत्रण ज्याचं आहे ते आहे मन. कारण की मनाने जर आज्ञा केली तर आपली कर्मेंद्रिय कार्य करतात. आणि मन जोपर्यंत त्या ज्ञानेंद्रियांच्या मागे नसतं तोपर्यंत ज्ञानेंद्रियांमधनं आपल्याला येणाऱ्या ज्या संवेदना आहेत ना त्या आपल्याला कळतच नाहीत. म्हणजे आता मी बोलतोय खरा, परंतु तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं नाही, तुमचं जर मन तुमच्या कानामागे नसलं तर तुम्हाला मी जे म्हणतो ते ऐकायला येणार नाही. समजा तुम्हाला दुसरा फोन आला आता, तुमचं लक्ष त्याच्याकडे गेलं तर मग तुम्हाला मी जे बोलतोय ते ऐकून येणार. याचा अर्थ काय की ज्ञानेंद्रियांच्या मागे जोपर्यंत मन असेल ना तोपर्यंतच आपल्याला ज्ञानेंद्रियांमधनं कुठला तरी बोध होऊ शकतो किंवा ज्ञान होऊ शकतं. त्याचप्रमाणे कर्मेंद्रिय जी आहेत ती मन जर आपल्या इंद्रियांना डायरेक्ट करणार नाही, निर्देशित करणार नाही की तुम्ही हे करा तुम्ही ते करा, तोपर्यंत आपली इंद्रिय काही करणार नाही आपोआप. सो तर इंद्रियामध्ये 11 असणार जे मन ती माझी विभूती असं समज. आणि सर्व प्राण्यांमध्ये स्वाभाविक असलेली जी चेतना ती माझी विभूती आहे. प्राण्यांमध्ये चेतना आहे असं आपल्याला जाणवतं ना, कुठल्याही प्राण्यामध्ये. मनुष्य प्राणी नाही, इतर प्राणी 4 पायांचे, त्याच्यापेक्षा जास्त पाय असलेले, 6 पायांचे किडे असतात, 100 पायांची गोगलगाय असते. ह्या सगळ्या प्राण्यांमध्ये जी चेतना आहे, द लाईफ फोर्स, दॅट इज कॉमन अँड दॅट इज मी. याच्या पलीकडचे घेऊ शकतो आपण श्लोक, आहे अजून वेळ आपल्याकडे. सो लेट अस सी इफ आय कॅन शेअर द स्क्रीन फॉर द नेक्स्ट श्लोक. विल गो इन टू फर्स्ट Prabhupada. What does he say? रुद्राणां शंकरश्चास्मि, वित्तेशो यक्ष रक्षसां, वसूनां पावकश्चास्मि, मेरुः शिखरिणामहम. याचा अर्थ काय आहे की ऑफ ऑल द रुद्र, वेगळे वेगळे जे रुद्र आहेत त्यातला शिवा मी आहे, आय एम द लॉर्ड शिव. आणि ऑफ द यक्ष आय एम द राक्षस. ऑफ द यक्ष अँड राक्षस आय एम द लॉर्ड ऑफ वेल्थ, कुबेर. कुबेर जो आहे तो यक्ष आणि राक्षस यांचा लॉर्ड आहे. ठीक आहे. ऑफ द वसूज आय एम फायर, अग्नी. सगळे जे वसू आहे त्यातला जो अग्नी आहे तो मी आहे. आणि ऑफ द माउंटन्स आय एम मेरू, म्हणजे मेरू पर्वत जो आहे तो मी आहे पर्वतांमधला. ठीक आहे. गीताईमध्ये बघूया काय म्हणतात. कुबेर यक्ष रक्षात, मी रुद्रात सदाशिव, वसूत मी असे अग्नी, असे उंचात मेरू मी. किती सुंदर आहे. लेट्स सी व्हॉट किशोरजी हॅज टू से अबाउट दिस इन मुक्तछंद फर्स्ट. रुद्रामध्ये शंकर मी, यक्ष राक्षसामध्ये कुबेर मी, अष्टवसूमध्ये अग्नी मी, पर्वतामध्ये मेरू मी. किती सोपं आहे.
वरुद्रात त्या शंकरा मीच जाण, असुरी कुबेरास तो मीच जाण. वसु आठ त्यातील अग्नी असे मी, व मेरू जसा पर्वता माझी तो मी. सगळ्यांमधल्या ज्या विभूती आहेत त्या भगवान आपल्याला सांगतायत. So in Dhaneshwari, what does Dhaneshwar Maharaj tell us? Dhaneshwar Maharaj says, Rudrana Shankarashchasmi Vittesho Yaksha-Rakshasam Vasunam Pavakaschasmi Meru Shikarinam Aham. अशेषाही रुद्रा माझारी, शंकर जो मदनारी, तो मी येथ न धरी भ्रांती काही. यक्षरक्षोगणा आतू शंभूचा सखा जो धनवंतू, तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता जाहला. मग आठाही वसू माझारी, पावकू तो मी अवधारी, शिखरातील या सर्वोपरी मेरू तो मी. 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे, 8 वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि पर्वतांमध्ये मेरू मी आहे. सगळ्या रुद्रांमध्ये कामाचा शत्रू जो शंकर, ती माझी विभूती आहे. याविषयी काही शंका असायचं काही कारण नाही आहे तुला. यक्ष राक्षसांच्या समुदायांमध्ये शंकराचा परम मित्र असलेला जो कुबेर, ती माझी विभूती आहे असं श्रीकृष्ण म्हणाला. मग 8 वसूंमध्ये जो अग्नी आहे ती माझी विभूती आहे असं समज. आणि मोठाली शिखरे असलेल्या पर्वतांमध्ये सर्वांपेक्षा उंच असणारा जो मेरू पर्वत, ती माझी विभूती आहे असं आहे. सो लेट अस सी इफ वी कॅन गो टू अनदर श्लोक. नेक्स्ट श्लोक मध्ये काय म्हणतात बघा. पुरोधसांच मुख्यम मा विद्धि पार्थ बृहस्पतिम, सेनानीनाम अहम स्कंदः सरसाम अस्मि सागरः. Of priests, O Arjun, know me to be the chief Bruhaspati. Of generals, I am Kartikeya, and of bodies of water, I am the ocean. है ना. पुरोहितात तू जाण, मुख्य तो मी बृहस्पती, सेनानी तसा स्कंद, जलराशीत सागर. Let's see if we can get into what Kishorji has to say. मुक्तचंद मध्ये म्हणतात की मुख्य पुरोहित ज्यासी म्हणती, हे पार्थ तो मी असे बृहस्पती, सेनानींमध्ये कार्तिक स्वामी मी, जलाशयान माझी महासागर मी. गुरु जो चिदेवासी तो मी. अरे अरे हे कुठलं ना. ओके, हे तर झालं 23 रुद्रात संक्राम मी जाणार आहे. 24 काय म्हणतात हे. गुरु जो चिदेवासी तो मीच मान्य, वसेनानी माझी असे कार्तिकेय, जला आशयी सागरा मीच जाण, असे सांगता हेत पार्थाच कृष्ण. गुरु जोची देवासी म्हणजे जो बृहस्पती आहे, तो देवांचा गुरु आहे ना, तो मीच मान्य, तो मी आहे असं तू मान्य कर. व सेनानी माझी असे कार्तिकेय, कार्तिकेय जो आहे किंवा स्कंद, तो म्हणजे मी आहे. जला आशयी म्हणजे जे जलाशय आहे त्याच्यामध्ये सागर जो आहे म्हणजे जो सगळ्यात मोठा जलाशय तो मी आहे असं सांगतायत कृष्ण पार्थाला. Let us see what Nanddev Maharaj has to say regarding these. We'll go back into Dhaneshwari. पुरोधसांच मुख्यम मां विद्धि पार्थ बृहस्पतिम, सेनानी माम अहम स्कंदः सरसाम अस्मि सागरः. महर्षीणां भृगुरहं गिरामस्य मेकमक्षरम्, गिराम अस्म्येकम अक्षरम, यज्ञानां जपयज्ञोस्मी स्थावराणां हिमालयः. हे 2 श्लोक त्यांनी एकत्र घेतले महाराजांनी. आपण एक काम करूया, हे 2 श्लोक आपण एकत्र घेण्याऐवजी ना आता इथे थांबूया. आपण हा श्लोक 24 आणि 25 पुन्हा एकदा नेक्स्ट टाइम बघूया, चालेल. आत्तापुरता आपण इथे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.